10वीमध्ये 90% पण 11वीमध्ये फेल किंवा खूप कमी मार्क्स, असं का होतं? बऱ्याच पालकांचा दरवर्षी एक प्रश्न असतो, सर माझ्या मुलाला तर 10वीला 90% होते पण 11वीला खूप कमी मार्क्स मिळत आहेत. 10वीमध्ये 90% मिळाले म्हणजे नक्कीच तो विद्यार्थी हुशार असतो, पण 11वीमध्ये गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे मार्क्स अचानक कमी येतात. कारण विद्यार्थी तर बदलत नाही पण अभ्यासाची पद्धत बदलते. 10वीत नोट्स तयार मिळतात, प्रश्नाचा जवळपास पॅटर्न सेम असतो आणि फक्त बोर्ड एक्झामवरच फोकस असतं. पण 11वीत अभ्यासाचं लेवल खूप वाढतं, रोज अभ्यासाची आवश्यकता असते. 10वी सारखं अभ्यासाला तुम्हाला 11वीमध्ये कोणी बसवत नाही, ते तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. कोचिंग किंवा कॉलेज यांचा बॅलन्स तुम्हाला सांभाळावा लागतो. 11वीमध्ये 10वी सारखा शेवटच्या महिन्यात अभ्यास करून चालत नाहीये. आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जसं आपण 10वीत अभ्यास करतो तसंच 11वीत चालतं. आणि अशाच या विचारामुळे 90%चा विद्यार्थी सुद्धा अडचणीत येतो. आणखी एक मोठी चूक, 10वीचे 90% मार्क्स पाहून अनेक विद्यार्थ्यांना वाटतं मी तर 90% वाला आहे, माझं काहीच बिघडणार नाहीये. पण खरं पाहिलं तर तुमच्या 10वीच्या मार्क्सचा हा 11वीशी काही संबंध नसतो. तिथे रोज किती अभ्यास करता, कन्सेप्ट किती क्लिअर होतात, तुम्हाला किती समजतं आणि स्वतःवर तुमचं डिसिप्लिन किती आहे यावर तुमचं भविष्य ठरतं. म्हणून लक्षात ठेवा, 10वीचे मार्क्स हे फक्त तुम्हाला 11वीत प्रवेश मिळवून देतात, पण 11वीतील सवयीच तुम्हाला 12वी असो, जेई असो, नीट असो, सीईटी असो यामध्ये यश मिळवून देतात. म्हणूनच जर तुम्हाला 12वीमध्ये जेई, नीट किंवा सीईटी मध्ये स्कोर करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पद्धत बदलावी लागेल आणि स्वतःला डिसिप्लिन लावणं तितकंच गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ 11वीत ऍडमिशन घेणाऱ्या तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ह्या पेजला फॉलो करायला विसरू नका.